नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाडाकडून 10 एप्रिल 2025 रोजी म्हाडा बुक माय होम या योजनेचा प्रारंभ करण्यात आला। म्हाडाकडून या अगोदर प्रधानमंत्री आवास योजना, 15% आणि 20% सर्वसमावेशक योजना, प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य यासारख्या योजनांमधून घरांची विक्री केली जात होती। काही दिवस अगोदरच पुणे या ठिकाणी म्हाडाकडून म्हाडा बुक माय होम या योजनेचा प्रारंभ करण्यात आला। पण आता मुंबईमध्ये म्हाडाकडून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हाडाचे उपाध्यक्ष संजीवजी जयस्वाल यांच्या हस्ते मुंबईमध्ये सुद्धा या योजनेचं उद्घाटन करण्यात आलं। या योजनेची लॉटरी जाहीर सुद्धा करण्यात आली। ही योजना नेमकी काय आहे, या योजनेमध्ये एकूण किती घरे आहेत, ही सर्व घरे कुठे असतील, या घरांच्या किमती काय आहेत, त्यांचं टाइम टेबल काय आहे, त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। काही दिवस अगोदरच म्हाडाकडून पुणे या ठिकाणी म्हाडा बुक माय होम या योजनेचा प्रारंभ करण्यात आला। म्हाडा बुक माय होम या योजनेमध्ये तुम्ही आपल्या निवडीनुसार घर घेऊ शकता। आता मुंबईमध्ये म्हाडाकडून 3815 घरांसाठी जी लॉटरी आलेली आहे, त्या लॉटरीमधली सर्व घरे ही म्हाडा बुक माय होम या योजनेअंतर्गत विकली जाणार असून ही सर्व घरे बोळींचे विरार या ठिकाणी असणार आहेत। या अगोदर ही घरे प्रथम येणारेच प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्रीसाठी काढण्यात आली होती। याला पण हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही। याच कारणामुळे ही घरे ही पुन्हा एकदा बुक माय होम या योजनेअंतर्गत विकली जाणार आहेत। पण या अगोदरच्या लॉटरीमध्ये ही घरे न विकण्याचं मुख्य कारण म्हणजे या घरांच्या किमती, तसेच आजूबाजूची कनेक्टिव्हिटी, तसेच या ठिकाणी असणाऱ्या सोयीसुविधा यासुद्धा कमी होता। पण आता या ठिकाणी यामध्ये जास्त बदल झालेला आहे आणि किमतीसुद्धा म्हाडाकडून या कमी करण्यात आलेल्या आहेत आणि गेल्या 2 ते 3 महिन्यापासून या ठिकाणच्या घरांच्या विक्रीमध्ये वाढ होत आहे। प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य आणि बुक माय होम या वेगवेगळ्या योजना आहेत का, किंवा प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्यापेक्षा बुक माय होम असं नाव का देण्यात आलं, आपण ते आता पाहूया। बुक माय होम या योजनेमध्ये तुम्ही घर नंबर निवडू शकता, फ्लोअर नंबर निवडू शकता, त्यानंतर बिल्डिंगसुद्धा निवडू शकता आणि आजूबाजूला जर 2 घरे पाहिजे असतील तीसुद्धा तुम्ही निवडू शकता। प्रथम येण्यास प्रथम प्राधान्यामध्ये जर तुम्ही घर घेणार असाल तर तुम्ही एका फ्लोअरवरती आजूबाजूला तुम्ही 2 घरे घेऊ शकत नव्हता। बुक माय होम या योजनेअंतर्गत तुम्हाला ही मुभा देण्यात आलेली आहे, म्हणजेच आजूबाजूला तुम्ही 2 घरे एकाच फ्लोअरवरती घेऊ शकता आणि ही सर्व घरे ऑनलाईनद्वारे निवड करायची आहेत किंवा बुक करायची आहेत। आता आपण या लॉटरी अंतर्गत जी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या घराबद्दलचा थोडक्यात तपशील पाहून घेऊया। ही सर्व घरे 1 BHK आणि 2 BHK स्वरूपाची आहेत। एकूण 3815 घरांची ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये 3 प्रकारची आहेत। यामध्ये पहिला प्रकार म्हणजे 1 BHKची घरे, यांचा एरिया हा 330 स्क्वेअर फूट असणार आहे। या ठिकाणी एकूण घरे ही 1967 आहेत आणि या घरांच्या किमती या 23,28,566 रुपये एवढी असणार आहे। यानंतर 1 BHKची दुसऱ्या प्रकारामध्ये जी घरे आहेत त्यांचा एरिया हा 435 ते 452 स्क्वेअर फूट एवढा असणार आहे। तर एकूण घरे ही 979 असणार आहे। तसेच या घरांच्या किमती या 25,79,350 ते 26,87,867 रुपये एवढी असणार आहे। अशा प्रकारे 1 BHKची ही 2 वेगवेगळ्या प्रकारची घरे होती, जी 2 वेगवेगळ्या एरियाची आहेत। यानंतर 2 BHKची जी घरे आहेत त्यांचा एरिया हा 675 स्क्वेअर फूट आहे आणि 2 BHKची एकूण 878 घरे ही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या घरांच्या किमती या 41,81,834 रुपये एवढी असणार आहे। 3815 ही जी घरे आहेत ही 2 1 BHK आणि 2 BHK मध्ये विभागली गेलेली आहेत। तसेच ही सर्व घरे वेगवेगळ्या संकेतक्रमामध्ये म्हणजे 14 संकेतक्रमामधून विकली जाणार आहे। आता आपण त्याची सविस्तरपणे माहिती घेऊया। तसेच या लॉटरीचं नेमकं वेळापत्रक काय आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती थोडक्यात घेऊया। सर्वात पहिल्यांदा गुगलवरती जाऊन बुक माय होम असं टाईप करायचं आहे।
बुक माय होम टाईप केल्यानंतर या ठिकाणी पहिली जी लिंक येईल महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हाडा FCFS हाऊसिंग यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन वेबसाईट ओपन होईल. यामध्ये bookmyhome.mahada.gov.in हे या संकेतस्थळाचं नाव आहे. ही नवीन वेबसाईट आहे म्हाडा बुक माय होम योजनेसाठी. जर घर बुक करायचं असेल तर डायरेक्टली बुक नाववरती जायचं आहे आणि जर तुम्हाला स्कीम जर बघायची असतील तर त्यासाठी व्ह्यू स्कीम्स यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर अशा ठिकाणचं एक पेज ओपन होईल. यामध्ये कोकण आणि पुणे म्हाडाकडून जी म्हाडा बुक माय होम जी योजना सुरू आहे या ठिकाणी 2 ठिकाणी योजना सुरू आहे, जी पुणे या ठिकाणी आणि कोकण या ठिकाणी आहे. आता आपल्याला कोकण या ठिकाणची जी माहिती आहे म्हणजेच कोकण मंडळामार्फत जी बुक माय होम योजना सादर करण्यात आलेली आहे त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेण्यासाठी क्लिक करूया. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर KB 0101 विरार म्हाडा टेनमेंट्स या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स हे दिलेलं आहे. यावरती क्लिक करूया. यावरती क्लिक केल्यानंतर महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत त्याबद्दलची आपण थोडक्यात अगोदर माहिती घेऊया. ॲप्लिकेशन स्टार्ट डेट ही 30 एप्रिल 2025 दुपारी 3:30 झालेली आहे. त्यानंतर EMD पेमेंट स्टार्ट म्हणजे अनामत रक्कम भरण्यासाठी जी सुरुवात आहे ती 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता झालेली आहे. या लॉटरीमध्ये अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक हा 30 एप्रिल 2026 दुपारी 3:30 वाजेपर्यंत म्हणजेच अजून 1 वर्ष असणार आहे. या लॉटरीची शेवट हा पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये होणार आहे. ऑनलाईन EMD पेमेंट एंड यासाठीची दिनांक हा सुद्धा 23 एप्रिल 2026 हा 1 वर्षासाठी असणार आहे पुढील वर्षापर्यंत. म्हणजेच ही घरे जोपर्यंत विकली जाणार नाहीत तोपर्यंत ही लॉटरी चालूच राहणार आहे. सध्या तरी तिला 1 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. यानंतर RTGS NEFTद्वारे जर पेमेंट करणार असाल तर त्यासाठी 1 मे 2026 ही शेवटची तारीख असणार आहे. आता पण या ठिकाणी एकूण कोणकोणते संकेत क्रमांक आहेत त्यांच्या अंतर्गत एकूण किती घरे आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. 256 विरार बोळींज या ठिकाणी एकूण 721 घरे आहेत. तर त्यांचा कार्पेट एरिया हा 30.68 चौरस मीटर एवढा आहे आणि त्या घरांची किंमत ही 23,28,566 रुपये आहे. ही तुम्हाला फक्त वरची माहिती दिली आहे. जर तुम्हाला इन डिटेल माहिती बघायची असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला दिसेल. या ठिकाणी ही घरांच्या हे फोटोज दिलेले आहेत. ही जी काही घरे आहेत या बिल्डिंग आहेत ही त्याचीच माहिती आहे. यानंतर खालीसुद्धा तुम्हाला घरांच्या आतमधील जे काही बेडरूम हॉल किचन बाल्कनी वगैरे जे काय आहे त्याची सर्व माहिती या ठिकाणी हे तुम्हाला फोटो दिसत आहेत. तसेच हे गुगल मॅपला लोकेशनसुद्धा दिलेलं आहे आणि हा फ्लोअर प्लॅन आहे. आता आपण 256 विरार बोळींज या ठिकाणी जनरल पब्लिक SC ST यांच्यासाठी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तर क्षेत्रफळ किती असणार आहे 38.35 चौरस मीटर एवढं आहे. यानंतर चटई क्षेत्रफळ हे 30.68 चौरस मीटर एवढं आहे आणि घरांची किंमत ही 23,28,566 रुपये एवढी आहे. तर अनामत रक्कम जी भरायची आहे ती 10,000 रुपये ही अनामत रक्कम भरायची आहे आणि एकूण सदनिका या ठिकाणी 721 सदनिका आहेत. तर जनरल पब्लिकसाठी एकूण उपलब्ध घरे ही 587 आहेत. SCसाठी 78 घरे आहेत. STसाठी 56 घरे आहेत. अशा प्रकारे ही एवढी घरे उपलब्ध या ठिकाणी करून देण्यात आलेली आहेत. यानंतर दुसरा संकेत क्रमांक 263 विरार बोळींज 1 या ठिकाणी जर पाहायचं असेल तर या ठिकाणी ह्या घरांचे फोटो दिसत आहेत. 263 विरार बोळींज 1 या ठिकाणी TT जनरल पब्लिक NT SC ST यांचं क्षेत्रफळ हे 38.35 चौरस मीटर हा बिल्टअप एरिया आहे आणि चटई क्षेत्रफळ हे 30.68 चौरस मीटर एवढं आहे आणि घरांची किंमत ही 23,28,566 रुपये एवढी असून अनामत रक्कम ही 10,000 रुपये भरायची आहे. या ठिकाणी एकूण सदनिका या 1,074 सदनिका आहेत. DTसाठी एकूण सदनिका या 35 आहेत. जनरल पब्लिकसाठी 681, NTसाठी 28, SCसाठी 208 आणि STसाठी 122 सदनिका या ठिकाणी या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा संकेत क्रमांक हा 264 विरार बोळींज 2 या ठिकाणी जनरल पब्लिक SC ST यांच्यासाठी ही जी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या घरांचा बिल्टअप एरिया हा
78.5 स्क्वेअर मीटर एवढं आहे आणि चटई क्षेत्रफळ हे 62.8 चौरस मीटर एवढं आहे। या घरांच्या किमती या 41,81,834 रुपये आहे आणि यासाठीच्या घरांसाठी जर तुम्ही नोंदणी करणार असाल तर त्यासाठीची अनामत रक्कम ही 10,000 रुपये आहे आणि एकूण सदनिका या ठिकाणी 436 आहेत। तर जनरल पब्लिकसाठी 383, SC साठी 23, ST साठी 30 अशा प्रकारे या सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि हे सर्व सदनिका ज्या आहेत या सर्व ज्या सदनिका आहेत या 2 BHKच्या आहेत। त्यानंतर पुढचा संकेत क्रमांक 274 विरार बोळिंज 3 या ठिकाणी जी घरे उपलब्ध आहेत ही सर्व घरे DT जनरल पब्लिक NT SC ST यांच्यासाठी आहे। तर यांचा बिल्टअप एरिया हा 43.45 ते 45.27 स्क्वेअर मीटर एवढा आहे। तर चटई क्षेत्रफळ हे 40.41 ते 42.11 चौरस मीटर एवढं आहे आणि या घरांची अंदाजित किंमत ही 25,79,350 ते 26,87,867 रुपये एवढी असणार आहे। यासाठी भरावयाची अनामत रक्कम ही 10,000 रुपये आहे। तर या ठिकाणी एकूण 375 सदनिका या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। DT यांच्यासाठी एकूण 6 घरे, जनरल पब्लिक यांच्यासाठी 203 घरे, NT साठी 25, SC 135, ST साठी एकूण 4 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। यानंतर पुढचा संकेत क्रमांक 257 विरार बोळिंज 4 या ठिकाणी जनरल पब्लिक आणि SC साठी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। यांचा बिल्टअप एरिया हा 78.5 स्क्वेअर मीटर आणि चटई क्षेत्रफळ हे 62.8 चौरस मीटर एवढं असून या ठिकाणच्या घरांची किंमत ही 41,81,834 रुपये आहे। तर या घरांसाठी भरावयाची अनामत रक्कम ही 10,000 रुपये एवढी असून या ठिकाणी एकूण 227 सदनिका या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। जनरल पब्लिकसाठी एकूण 207 सदनिका आणि SC गटासाठी एकूण 20 सदनिका या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। 257B02 विरार बोळिंज 5 या ठिकाणी NT आणि ST साठी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। यांचं बिल्टअप एरिया हा 78.5 चौरस मीटर असून तर चटई क्षेत्रफळ हे 62.8 चौरस मीटर एवढं आहे आणि घरांची किंमत ही 41,81,834 रुपये एवढी असून या ठिकाणच्या घरांसाठी भरावयाची अनामत रक्कम ही 10,000 रुपये एवढी आहे। तर या ठिकाणी एकूण 8 सदनिका उपलब्ध आहेत। यातील 7 सदनिका या NT गटासाठी उपलब्ध आहेत आणि ST गटासाठी 1 सदनिका या ठिकाणी उपलब्ध आहे। संकेत क्रमांक 264A विरार बोळिंज 6 या ठिकाणी SC गटासाठी या सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये बिल्टअप एरिया हा 78.5 चौरस मीटर एवढा असून चटई क्षेत्रफळ हे 62.8 चौरस मीटर एवढा आहे आणि घराची किंमत ही 41,81,834 रुपये एवढी आहे। तर अनामत रक्कम भरावी याची ही 10,000 रुपये आहे आणि या ठिकाणी एकूण 2 सदनिका या SC गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। 264A2 विरार बोळिंज 7 या ठिकाणी SC आणि ST गटासाठी ज्या सदनिका उपलब्ध आहेत त्यांचं बिल्टअप एरिया हा 78.5 चौरस मीटर एवढं असून चटई क्षेत्रफळ हे 62.8 चौरस मीटर आहे। तर घरांची किंमत ही 41,81,834 रुपये एवढी असून यासाठी भरावयाची अनामत रक्कम ही 10,000 रुपये आहे आणि या ठिकाणी एकूण 13 सदनिका उपलब्ध असून त्यापैकी 12 सदनिका या SC गटासाठी आहेत तर ST गटासाठी 1 सदनिका या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। संकेत क्रमांक 274A विरार बोळिंज 8 या ठिकाणी DT जनरल पब्लिक NT SC ST यांच्यासाठी एकूण घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। तर त्यांचं बिल्टअप एरिया हा 43.45 चौरस मीटर ते 45.27 चौरस मीटर एवढा आहे। तर चटई क्षेत्रफळ हे 40.41 ते 42.11 चौरस मीटर एवढा आहे। तसेच घरांच्या किमती या 25,79,350 रुपयापासून 26,87,867 रुपयापर्यंत आहे आणि भरावयाची अनामत रक्कम ही 10,000 रुपये असून या ठिकाणी एकूण 566 सदनिका या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी DT यांच्यासाठी एकूण 26 सदनिका, जनरल पब्लिक यांच्यासाठी 337, NT साठी 13, SC साठी 130 आणि ST साठी एकूण 60 सदनिका एकूण या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। संकेत क्रमांक 274B विरार बोळिंज 9 या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी
जे बिल्टअप एरिया 43.45 ते 45.27 चौरस मीटर आहे, तर चटई क्षेत्रफळ हे 40.41 ते 42.11 चौरस मीटर एवढं आहे. तर घरांची किंमत ही 25,79,350 ते 26,87,867 रुपये आहे. यासाठी भरावयाची अनामत रक्कम ही 10,000 रुपये असून या ठिकाणी एकूण 69 सदनिकाया उपलब्ध आहेत आणि या सर्व सदनिकाया जनरल पब्लिक या गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. संकेत क्रमांक 278A विरार बोळिंज 10 या ठिकाणी DT जनरल पब्लिक NT SC ST यांच्यासाठीची एकूण घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यांचा बिल्टअप एरिया हा 63.92 चौरस मीटर ते 66.23 चौरस मीटर एवढा असून यांचं चटई क्षेत्रफळ हे 40.64 चौरस मीटर ते 42.11 चौरस मीटर एवढं आहे आणि घरांची किंमत ही 25,34,056 रुपये ते 26,87,867 रुपये एवढी आहे. ही सर्व घरे म्हणजे 2 BHKची आहेत. यासाठी भरावयाची अनामत रक्कम ही 10,000 रुपये असून या ठिकाणी एकूण 29 सदनिकाया उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी DT साठी 2, जनरल पब्लिकसाठी 2, NT साठी 3, SC साठी 13 आणि ST साठी 5 अशा या सदनिका या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. 257D विरार बोळिंज 11 या ठिकाणी जनरल पब्लिक गटासाठी जी घरे आहेत त्यांचं बिल्टअप एरिया हा 78.5 चौरस मीटर एवढा असून चटई क्षेत्रफळ हे 62.8 चौरस मीटर एवढं आहे. तर घरांची अंदाजित किंमत ही 41,81,834 रुपये आहे आणि अनामत रक्कम ही 10,000 रुपये असून एकूण सदनिकाया 104 या सर्व सदनिकाया जनरल पब्लिक या गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. संकेत क्रमांक 263A2 विरार बोळिंज 12 या ठिकाणी जनरल पब्लिक गटासाठी जी घरे आहेत त्यांचं बांधकाम क्षेत्रफळ हे 38.35 चौरस मीटर असून चटई क्षेत्रफळ हे 30.68 चौरस मीटर एवढं असून तर या ठिकाणच्या घरांची किंमत ही 23,28,566 रुपये एवढी असून या ठिकाणी भरावयाची अनामत रक्कम ही 10,000 रुपये आहे आणि एकूण 9 सदनिका ज्या उपलब्ध आहेत त्या सर्व सदनिका या जनरल पब्लिक या गटासाठीच उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. संकेत क्रमांक 263D विरार बोळिंज 13 या ठिकाणी जनरल पब्लिक या गटासाठीच ही सर्व घरे आहेत. घरांचा बिल्टअप एरिया हा 38.35 चौरस मीटर असून तर चटई क्षेत्रफळ हे 30.68 चौरस मीटर एवढं आहे. या ठिकाणच्या घरांची किंमत ही 23,28,566 रुपये एवढी असून अनामत रक्कम ही 10,000 रुपये एवढी असणार आहे. तर या ठिकाणी एकूण सदनिकाया 163 आहेत. या सर्व सदनिकाया जनरल पब्लिक या गटासाठीच या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि शेवटचा संकेत क्रमांक म्हणजे 264D विरार बोळिंज 14 या ठिकाणी जनरल पब्लिक गटासाठी ही सर्व घरे आहेत. या घरांचा बिल्टअप एरिया हा 78.5 चौरस मीटर एवढा असून चटई क्षेत्रफळ हे 62.8 चौरस मीटर एवढं असून या ठिकाणच्या घरांची किंमत ही 41,81,834 रुपये एवढी असून अनामत रक्कम ही 10,000 रुपये आहे. तर या ठिकाणी एकूण 88 सदनिकाया उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या सर्व सदनिकाया जनरल पब्लिक गटासाठीच उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे म्हाडाच्या कोकण मंडळाकडून विरार बोळिंज या ठिकाणी एकूण 14 संकेत क्रमामध्ये 3,815 घरांसाठीची सोडत जाहीर करणे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.